बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। नॉन स्केड्यूल विमान ऑपरेटर्सचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात येणार आहे। बारामती विमान अपघातानंतर डीजीसीएनं ऑडिटचे आदेश दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार रात्री 10:30 वाजता राजधानी दिल्लीला पोहोचलेले आहेत। त्या आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। सत्र न्यायालयामध्ये 13 फेब्रुवारीच्या दोषारोप निश्चितीसाठी अंतरिम स्थगिती देण्यात आली। रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। व्हॉट्सअॅप व्हॉइस नोट पाठवून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे आणि यामुळे मुंबई पोलिसांनी रणवीर सिंगची सुरक्षा वाढवलेली आहे। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा काल पदभार स्वीकारला। मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात यावेळी पार्थ पवार, तटकरे आणि भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले। पार्थ पवार भावूक झाल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। विधिमंडळाचं अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्चला होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार आहेत। सरसंघचालकांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय। ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। चांदवडमध्ये जैन समाजाच्या नमोकार या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी धार्मिक स्थळाची पाहणी केली। माणसात धर्माचा मार्ग सोडून भौतिक सुखांची इच्छा वाढल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय, तर माणूस माणसापासून दूर गेल्याचंही प्रतिपादन त्यांनी केलंय। चांदवडमध्ये पंचकल्याण महोत्सवात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। मनोज जरांगे मीडियाचा पोपट असल्याची टीका अजय महाराज बारस्कर यांनी केलेली आहे, तर जरांगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचंही ते म्हणाले। पुरावे द्या अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा बारस्कर यांनी दिलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात काँग्रेसकडून अविश्वास ठराव आणण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर 118 खासदारांच्या सह्या आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना विशेष मकोका कोर्टासमोर हजर करण्यात आलं। सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलाय। या प्रकरणाची 24 तारखेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। आता एक मोठी बातमी, भाजपच्या महिला महापौर रितू तावडे महापौरपदी आज विराजमान होणार आहेत। रितू तावडे या पूर्व उपनगरातून तर संजय घाडी पश्चिम उपनगरातून निवडून आले। तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार आहे। महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीनं कुणाचाही अर्ज भरला नसल्यानं खरं तर ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजपच्या रितू तावडे या महापौरपदाच्या तर शिंदे सेनेचे संजय घाडी हे उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत। महापौर निवडीनंतर तब्बल 1434 दिवस महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे। सन 1982 मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी महापौर पद भूषवलं होतं आणि त्यानंतर आता महिला महापौर म्हणून रितू तावडे विराजमान होणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा लुमेवाडी या गटातून राष्ट्रवादीच्या अंकिता पाटील ठाकरेंनी विजय प्राप्त केला। अंकिता पाटील या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज 20 दिवस चालणार आहे। 6 मार्च रोजी दोन्ही सभागृहात 2026 ते 27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल। अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल। या काळात होळी, गुढीपाडवा सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे पहिल्या आठवड्यात म्हणजे शनिवारी 28 फेब्रुवारीला कामकाज सुरू राहणार आहे। मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान 24 विशेष मेल एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे। प्रवासी मागणी वाढती असल्यानं या ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय। या विशेष ट्रेन 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहे।
म्हाडाच्या लॉटरीची शृंखला पुढे सुरू ठेवत पुणे मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये 3,000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येईल अशी घोषणा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली। शिरूर इथे 574 सदनिका आणि खराबवाडी इथे 194 व्यापारी गाळे बांधण्याचं काम प्रगतीपथावर आहे। ताथवडेचा फेज 1 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला। मुंबई शहरात फेब्रुवारी महिन्यात थंडीऐवजी मे महिन्यासारखा उकाडा आणि उन्हाचे चटके बसू लागल्याचं चित्र आहे। काल कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। त्याचबरोबर आर्द्रतेचं प्रमाण हे 80%हून अधिक असल्यामुळे प्रचंड उकाडा देखील जाणवत होता। अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईतील कोस्टल रोडवर वाहन चालकांसाठी एक आगळा वेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे। या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसवण्यात आलेले आहेत। या संगीत मार्गावरील पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलिनियर चित्रपटातील जय हो हे गाणं ऐकू येणार आहे। राज्यातील अपूर्ण 57 सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणं आणि 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी हे कर्ज घेण्यात येणार आहे। सर्व जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात सुमारे 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। आरटीई अंतर्गत यंदा मुंबई जिल्ह्यामध्ये शाळांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान एकूण 27 शाळा वगळल्या आहेत। त्यापैकी 11 अनधिकृत शाळा असल्याचा प्रकार समोर आलाय, तर 325 शाळा पात्र ठरल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण खात्यानं दिली आहे। आरटीई अंतर्गत आधी शाळांची नोंदणी प्रक्रिया होऊन त्यात शाळांची मान्यता आणि इतर बाबींची पडताळणी होते। जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरच्या मजबूतीचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या किमतींवर झालाय। सोन्याच्या किमतीमध्ये प्रति 10 ग्रॅम 2,200 रुपयांची वाढ होऊन ते 1,60,700 रुपयांवर पोहोचले। चांदीच्या दरात मात्र 7,500 रुपयांची घट होत आहे, ती 2,64,500 रुपयांवर घसरली आहे। विरारमध्ये शार्वी बारमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण प्राप्त केलंय। आगीचं कारण अस्पष्ट असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बारचं मोठं नुकसान झालं। नालासोपारा पूर्वेतील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुलेआम चाकू, कोयते हातात गुंडांनी हैदोस घातला। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भर रस्त्यात चाकू, सुरे घेऊन गुंडांचा हैदोस सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कोल्हापूरच्या गगनबावडा रोडवर इथेनॉलच्या टँकरला आग लागली। टायर फुटल्यामुळे ही आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कोल्हापूरहून कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात भीषण अपघात झाला। पिकअप आणि कारचा भीषण अपघात झाला। आंबेडकर चौकात घडलेल्या या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। अहमदाबादच्या इसनपूरमध्ये केमिकल गोदामामध्ये 7 सेकंदामध्ये 2 स्फोट झाले। गोदामात लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या परिसरातील लोक घरातून बाहेर येऊन सैरावैरा धावू लागले। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स। केसरी, एक अविस्मरणीय अनुभव। पुणे म्हाडा मार्चमध्ये काढणार 3,000 घरांची लॉटरी। शिरूर, खराबवाडी, ताथवडे इथे घरांच्या लॉटरीत समावेश। मुंबईतील कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून। महामार्गावरून वाहनं गेल्यावर जय हो गाणं ऐकू येणार। सरकारनं भारतातला पहिला मेलडी रोड केला तयार। राज्यातील 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प लागणार मार्गी। नाबार्डकडून 15,000 कोटींचे कर्ज घेण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। तब्बल 8 लाख हेक्टर जमीन येणार ओलिताखाली। आरटीई नोंदणी प्रक्रियेतून मुंबईतील 27 शाळा वगळल्या। यातील 11 शाळा अनधिकृत असल्याची माहिती, तर 325 शाळा पात्र असल्याची शिक्षण खात्याची माहिती। आणि सोन्याच्या दरानं गाठला उच्चांकी टप्पा। सोनं प्रति तोळा पोहोचला 1,60,000 वर, तर चांदीच्या दरात पुन्हा घसरण।